नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता TETचा पेपर 2 दिवसांवर आलेला आहे. तर मला एक जुनी क्वेश्चन पेपर गुगलवर सापडली 2021ची. तर ती मी शेअर करावं असं मला वाटलं, म्हणून हा व्हिडिओ मी करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 5 मानसशास्त्रज्ञांची आपण माहिती घेतलेली होती, ओळख घेतलेली होती. आता डिरेक्टली एकदम क्वेश्चन पेपर घेणं खरं चुकीचं आहे, पण मला मिळाली सो मला वाटलं की ती शेअर करावी. कधी कधी रिपीट क्वेश्चनही होतात, तर त्या हेतूनं मी क्वेश्चन पेपर आपल्याला प्रेझेंट करते. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, तर यातला जो पहिला प्रश्न आहे बघा, अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? तर याचं आन्सर आहे क्षेत्रीय उपपत्ती. त्यानंतर अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर त्याचा पर्याय क्रमांक आहे 1, बांदुरा. पर्याय क्रमांक आहे बांदुरा. त्यानंतर प्रभावी अध्यापनातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनशील वृत्तीची निर्मिती व्हावी म्हणून खालीलपैकी कोणत्या क्षमता महत्त्वाच्या आहेत? तर आता इथं पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? प्रश्न परत बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर याचा पर्याय क्रमांक आहे 1, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. प्रश्न क्रमांक 65, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते, हा पर्याय क्रमांक 3 त्याचा आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 66, अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू बदल घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? तर याचा आन्सर आहे गिलफर्ड. गिलफर्ड यांनी असं सांगितलं की अनुभवांच्या सहाय्यानं व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. आपल्याकडे मराठीमध्ये एक म्हण आहे बघा की दुधाने जीभ जर पोळली तर आपण ताकसुद्धा फुंकून पितो. अशाच पद्धतीचा त्यांचा असा सिद्धांत होता की मानवाच्या जीवनामध्ये, विद्यार्थ्यांच्या असू दे, मानवाच्या जीवनामध्ये जे जुने अनुभव आहेत, मग ते चांगले असो वाईट असो, तर त्यांच्या आधारावर तो पुढच्या भविष्याचे काय करत असतो, प्लॅनिंग करत असतो. त्यातनं जे काय तो शिकतो ते म्हणजे अध्ययन होय, अशी व्याख्या गिलफर्ड यांनी केली. त्यानंतर बघा, अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? अध्ययन करताना पठारावस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्यात? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, अ आणि क.
अ आणि क. विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी आणि कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 69 बघा. अभिसंधान म्हणजे एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. अभिसंधान म्हणजे काय की एखाद्या प्रक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे होय. त्यामुळे विद्यार्थ्यांना वळण लावणे शक्य होते. मग खालीलपैकी कोणती बाब अभिसंधानाचे उदाहरण नाही? तर त्याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3. अध्ययनार्थ्यांच्या चमत्कारिक वर्तनात बदल करणे अभिसंधानाने अशक्य असते. हा पर्याय क्रमांक 3 जो आहे तो अभिसंधानाचं उदाहरण नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 70. प्रत्येक बालक हे वेगळे असून ते निसर्गाचे एकमेव व अद्वितीय निर्मिती असते. त्यानुसार भावंडांमध्ये सामाजिक, मानसिक, भावनिक व शारीरिक भेद खालीलपैकी अनुवंशाच्या कोणत्या नियमानुसार दिसून येतात? तर याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. विविधतेचा नियम. त्यानंतर 71 बघा. मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खालील दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकांवर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? मानवी प्राण्याची घडण अनुवंश व परिस्थिती यांच्या संयुक्त कार्यामुळेच होत असते. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणत्या घटकांवर फक्त परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो? याचा पर्याय आहे स्वभाव व वृत्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 72. केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला सांगायचे. तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरणरूप व्यापार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रमदोषामुळे होतो? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. विशिष्ट मनस्थिती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74. ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. मग खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. प्रश्न क्रमांक 75. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी
शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड सर्व. म्हणजे बघा, दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे, खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा, वाद्य वादन करून घ्यावे, प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. या सर्वांमधून काय होणार आहे? तर विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला काय होणार आहे? संधी मिळणार आहे, त्याला वाव मिळणार आहे. त्यासाठी हे सर्व उपक्रम गरजेचे आहेत. प्रश्न क्रमांक 76 मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे टिंबटिंब होय. याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 विचार करणे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 77 दोन घटना एका मागोमाग घडल्या तर त्यामध्ये कार्यकारण संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ, परीक्षेला जाताना मांजर आडवे जाणे हे परीक्षेत नापास होण्याचे कारण ठरवले जाते. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या अडथळ्यांमुळे होते? तर याचा पर्याय क्रमांक आहे 2 काकतालीय न्याय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? याचा पर्याय क्रमांक आहे 2 धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. प्रश्न क्रमांक 79 विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 धारणा जितकी कमी तितके विस्मरण कमी. प्रश्न क्रमांक 80 आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. त्याच्यानंतर 81 बघा, स्पियरमन यांच्या बुद्धिमत्तेच्या द्विघटक उपपत्तीमध्ये जे सामान्य व विशिष्ट घटक आहेत त्यासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे? याचा पर्याय क्रमांक 1 प्रत्येक व्यक्तीमध्ये सामान्य घटक मोठा असतो. प्रश्न क्रमांक 82 स्वतःच्या व इतरांच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर याचं उत्तर आहे पीटर सॅलोवी. प्रश्न क्रमांक 83 लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? तर याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84 परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे टिंबटिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे. याचा पर्याय क्रमांक आहे कृतक समर्थन. 4 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 85 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट
निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जड. त्यांनी काय सांगितलं की दोन अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ठीक आहे, तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 जड. प्रश्न क्रमांक 86. शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब घडते. 86 प्रश्नाचं उत्तर आहे 2 पर्याय क्रमांक 2 आत्मसातीकरण. प्रश्न क्रमांक 87. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पाठ केलेले सहसा विसरत नाहीत. पाठ केलेले सहसा विसरत नाही. ही कोणत्या बालकांची भावनिक हे आहे बाब आहे? किशोरावस्थेतील बालकांची. प्रश्न क्रमांक 88. मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सामान्य असते. हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. सर्वसामान्याच्या तुलनेने अभ्यासात मागे पडतात. या विद्यार्थ्यांसाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 हे मंदबुद्धी विद्यार्थी असतात. प्रश्न क्रमांक 89. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते. त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? याचा पर्याय क्रमांक आहे 2 G.W. ऑलपोर्ट. त्यांनी काय सांगितलं की व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तमानाला चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. अशी व्यक्तिमत्वाची त्यांनी काय केलेली आहे? व्याख्या केलेली आहे. आता या सेशनमधला शेवटचा प्रश्न आहे. ॲड्रेनलिन स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास खालीलपैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 व्यक्ती अशक्त दिसते. म्हणजे जी आपली वृक्कस्थ ग्रंथी आहे त्यातनं जे ॲड्रेनलिन या स्रावाचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं? व्यक्ती अशक्त दिसू लागतो. अशा पद्धतीनं मी 2021ची TETची जी परीक्षा होती त्यामधले हे जे मला महत्त्वाचे क्वेश्चन्स सापडले ते मी शेअर केले. याचा तुम्हाला आता येत्या परीक्षेला नक्कीच उपयोग होईल. आणि बऱ्यापैकी PYQ आपण जर रिवाईज केले तर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स
रिपीट झालेले असतात आपल्याला बघायला मिळतं. आता हा वृक्कस्थ ग्रंथीचा तर मी 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न बघितला की वृक्कस्थ ग्रंथीशी रिलेटेड एक तरी क्वेश्चन आलेला आहेच. त्यामुळं या पेपरचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप बेस्ट लक. थँक्यू.